महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या कीर्तनाने हरिनामाचा गजर व भक्तिमय वातावरणात परिसर दुमदुमला। मावळा प्रतिष्ठान व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेण पूर्व विभागातील वाकरूड येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या कीर्तन सोहळ्यास रायगड जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। मैदान भाविकांनी फुलून गेले होते। हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कीर्तनादरम्यान उपस्थित भाविकांनी नामस्मरणात सहभागी होत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली। हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या ओघवत्या विनोदी प्रबोधनात्मक शैलीतून अध्यात्म, संस्कार, व्यसनमुक्ती आणि सामाजिक बांधिलकी, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व तसेच समाजातील विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पेण व रायगड परिसरातील सुमारे 80% जनता वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे। या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या निघतात। मुलांना केवळ पैसा कमवण्यासाठी नव्हे तर चांगले संस्कार मिळावेत यासाठी शिक्षण द्यावे असा संदेश त्यांनी दिला। तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याबद्दल चिंता व्यक्त करत या शाळा टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमास माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव मानकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जारिंदर नालकुल, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी मावळा प्रतिष्ठानच्या सामाजिक, धार्मिक आणि संस्कारक्षम या उपक्रमांचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वाकरूड ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण। माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा, हीच ब्रीद आहे म्हणून त्यांच्या अध्यक्षांचं पहिलं कौतुक केलं। मी अभ्यास करा, त्यांचं वाक्य आहे, जिथं कमी पडेल तिथं मावळा प्रतिष्ठान आहे, जिथं गरज पडेल तिथं मावळा प्रतिष्ठान आहे, जिथं अन्याय होत असेल तिथं मावळा प्रतिष्ठान आहे। आता अशा प्रतिष्ठानांची काळाला माणसं आणि अध्यक्षाचं अजून एक कौतुक करायचं आहे। माणसं एकत्र करणं आता सोपं राहिलं नाही। घरातच 4 मोबाईल चालू आहे, कोणीच कोणाशी बोला। अजून आपल्या प्रतिष्ठानला 2 महिन्यात 2-3 कामं करावं लागतील। अध्यक्षांना सांगत होतो 2 महिन्यामध्ये 20% लोक मोबाईल वापरून येडे होणार। येडे बाबा आता 20-25 निघतील उचलायचा, खोलीत घालायचा, गिरणीचा पट्टा घ्यायचा, निमित करू काय खलाच। आणि मोबाईल वापरणारे जण तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही तोंडावर बोलायचा, पण ग्रुपला, आणि ग्रुपला बोलल्यामुळे इंद्रियचं वाक्य झाला त्या वर्षात 2 वर्षात मर्डरी होती, इतके ग्रुप मला वाईट बोलतात। मी मोबाईल वापरत नाही, मी अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटा गेला असेल, मी मोबाईल वापरत नाही। आपली परिस्थिती नाही।